हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण आळूचे पानं आणि आळूच्या पानांचे डेट आणि जवळा याची मिक्स भाजी करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, ही माझी बेडरूममधली खिडकी आहे आणि बेडरूममधल्या खिडकीमध्ये हे एका कुंडीमध्ये ही मी आळूची पानं लावलेली आहेत. म्हणजे आळूच्या पानांचं हे रोप आहे. तर पहा, 3 पानं आलेली आहेत, त्यातलं एक पान सुकून गेलेलं आहे, 2 पानं आहेत. आता तुम्ही पाहू शकता, सेम किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा मी एका कुंडीमध्ये ही मी आळूची पानं लावलेली आहेत, म्हणजे आळूच्या पानांचं रोप लावलेलं आहे. तर पहा, ही पानं आहे ना, कालांतराने काय होतात ना, मोठी होतात आणि नंतर मग ती सुकून जातात. मग मी सुद्धा विचार केला की बाबा चला, 3 ते 4च पानं आहेत ना, मग ही 3 ते 4 पानं पिकून जाण्यापेक्षा याची आपण भाजी करूया. तर तुम्ही पाहू शकता, मी पानं काढून घेतलेली आहेत आणि त्याचे हे डेटसुद्धा काढून घेतलेले आहेत. आता ही पानं आणि हे डेट आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्याने तुम्ही पाहू शकता, इथे हे असं आळूचं पान घ्यायचं, ते फोल्ड करायचं आहे आणि पाठीमागे जी जाडी शीर असते ना, ती आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे. आता मधली जी शीर आहे ती कट केली ना, म्हणजे कसं माहिती आहे, हे आळूचं पान आपल्याला बारीक चिरायला अगदी सोपं जातं आणि आपण एकदम बारीक अशा पद्धतीने चिरू शकतो. तुम्ही पाहू शकता की मी अशा पद्धतीने ही जी आळूची पानं आहे, तर एक एक पान असं घेऊन मी चिरून घेतलेलं आहे. आता तुम्ही पहा, आळूची पानं चिरून घेतल्यानंतर इथे हे जे डेट आहेत, तर पहा, हे जे डेट आहेत हे काळे डेट आहेत. तर आपल्याला याची साल काढायची आहे. साल लगेचच निघते. एका याच्यातच अगदी 2 ते 3 मिनटामध्ये या डेटाची साल लगेच निघते. तुम्ही पाहू शकता, मी अशी साल काढून घेतलेली आहे. आता हा जो डेट आहे, हा सुद्धा आपल्याला असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि हा जो डेट आहे, तर हा डेट भाजीमध्ये खूप छान मस्त आणि मऊ असा शिजतो. आणि पहा, इथे मी अशा पद्धतीने आळूची पानं आणि डेट मी बारीक कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात, अगदी मला 4 पानं आणि मी त्याचे डेट अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी ते एक बटाटासुद्धा ॲड करणार आहे. बटाटा ऑप्शनल आहे. तर पहा, मी बटाटासुद्धा त्याची साल काढून तोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. आता पहा, आळूची पानं आणि चिरलेले डेट आणि बटाटा हे सगळं आपल्याला एकत्रच एका बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून हे साईडला ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता, इथे मी 1 वाटी भरून जवळा घेतलेला आहे. तर पहा, याच्यामध्ये तुम्ही अगदी कुठलीही सुकी मच्छी ॲड करू शकतात. मग तुम्ही जवळा घ्या किंवा सुकट घ्या किंवा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बोंबील वगैरे किंवा दांडी सुकट वगैरे सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा, हा जो जवळा आहे, हा जवळा मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. हा जवळा आपण 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवूया. तर पहा, मी इथे लसणाच्या 7 ते 8 अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या पाकळ्या त्या छान मस्त आपण टेचून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात, मी ते या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. आणि जेव्हाही आपण सुकी मच्छी करतो ना, त्याच्यामध्ये मी अगदी भरभरून, म्हणजे अगदी 10 ते 15 अशा पाकळ्यांचा ना लसूण टेचून ॲड करा. लसणामुळे काय येतं माहिती आहे का, छान मस्त अशी चव येऊन जाते. तर एक असं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टेचलेलं लसूण ॲड केलेलं आहे. लसूण हलका असा ब्राऊन झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. तुम्ही पाहू शकता, इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सगळं एक मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिठामुळे ना कांदा लवकर शिजतो. आणि अजून एक गोष्ट, मी याच्यामध्ये जवळा ॲड केलेला, म्हणजे जवळा ॲड करणार आहे. जवळा मुळात खारट असतो, हलका असा खारट असतो, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवूया. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करूया आणि हे सगळे मसाले पुन्हा एकदा आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता थोडंसं पाणी ॲड करून आपण झाकण ठेवून आपण छान मस्त हे 5 मिनटं शिजवून घेणार आहोत.
कारण हा जो कांदा टोमॅटो आहे हा छान मस्त असा मऊ शिजला पाहिजे, म्हणून ते आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी 5 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि ते आपला कांदा टोमॅटो छान मस्त असं मऊ शिजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो जवळा आहे तो जवळा ॲड करूया. तर पहा आपल्याला जो जवळा आहे तो असं वरच्यावर आत्ता जे हे काही पाणी आहे ते जवळातलं पाणी काढून तो जवळा आपल्याला अशा पद्धतीने भाजीमध्ये ॲड करायचा आहे. आता पहा जवळा ॲड केल्यानंतर इथे आळूचे देठ, आळूची पानं आणि आपण जो बटाटा चिरून घेतला होता तो ॲड करूया. आणि ही जी भाजी आहे ही चवीला एक नंबर लागते. आता मी तुम्हाला एवढंच सांगते, ही जी भाजी आहे गावाकडे अशा भाज्या केल्या जातात. आता पहा पावसाळा सुरू झालेला आहे आता जून महिन्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये आळूची पानं गावा साईडला येतात, तर प्रत्येकाच्या घरामध्ये आळूच्या पानांचं रोप हे असतंच असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग सगळेजण काय करतात, आळूची पानं त्याचे देठ आणि त्याच्यामध्ये सुकी मच्छी करतात. मग ती भाजी अप्रतिम लागते. तुम्ही पाहू शकतात. आता ही भाजी छान मस्त मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड करून म्हणजे मी अगदी पावच ग्लास पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत. 15 मिनटामध्ये आपल्याला 5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे, जेणेकरून ही भाजी खाली बुडाला लागता कामा नये, म्हणून फक्त 5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे. तर पहा मी अशाच पद्धतीने 15 मिनटं ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. तुम्ही मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकतात. तर पहा मी आता गॅस बंद केलेला आहे आणि पहा याच्यामध्ये आपण ना बटाटा ॲड केलेला आहे. तर बटाटा ॲड केला होता म्हणून ही भाजी मी मंद गॅसवरती 15 मिनटं शिजवून घेतली होती. जर बटाटा नसता टाकला तर मी अगदी 10 मिनटातच ही आपली भाजी तयार होते आणि ही भाजी पटकन शिजते, अजिबात वेळ लागत नाही. अगदी 20 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. तर चला इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. आता पहा ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, फुलका किंवा तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात. गावाकडे ही भाजी सकाळी नाश्त्याला भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि ही जी भाजी आहे ना अप्रतिम लागते. जेव्हा मी लहानपणी मामाच्या गावाला जायची ना, तेव्हा माझी आजी अशा प्रकारच्या खूप म्हणजे या आळूची पानं आणि देठाच्यामध्ये अगदी वेगवेगळी सुकी मच्छी ॲड करून ना माझी आजी भाजी करायची आणि ती भाकरीबरोबर आम्हाला खायला द्यायची. तर ही जी भाजी आहे, आज ही भाजी मी घावण्यांबरोबर खाणार. आज मी झटपट अशा पद्धतीने घावणे केले होते. आणि पहा मी वरतून ना थोडा किसलेला खोबरा ॲड केलेला आहे. याच्याने ही भाजी अजूनच सुंदर आणि छान लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा. आणि ही भाजी केल्यानंतर मला अगदी माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या ज्या आठवणी आहेत ना त्या ताज्या झाल्या. कारण आम्ही जेव्हाही गावाला जायचो ना तेव्हा आजी ना असं खूप म्हणजे छान काय असं करायची आणि त्यातलीच ही एक रेसिपी आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा सांगते अशी भाजी नक्कीच ट्राय करून पहा, खूप छान लागते.